आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी 27 एप्रिलपासून बेमुदत संप पुकारला असून या संपाला आता शेतकऱ्यांचाही पाठिंबा मिळताना दिसत आहे. धुळे तालुक्यातील निमगुळ येथे कृषी विक्रेत्यांनी ग्रामपंचायत समोर एकत्र येत शासनाविरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली. मेसर्स वर्धमान फर्टिलायझर या दुकानासमोर झालेल्या या आंदोलनात विक्रेत्यांनी नव्याने लादलेल्या अटी व नियमांमुळे व्यवसाय करणे अत्यंत कठीण झाल्याचे सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून कृषी विक्रेते शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे, खते आणि कीटकनाशके उपलब्ध करून देत आहेत. तसेच अनेक वेळा आर्थिक जोखीम पत्करून उधारीवरही माल देत असल्याने त्यांनी नमूद केले. मात्र नव्या नियमांमुळे विक्रेत्यांकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. रासायनिक खतांच्या पुरवठ्यावर कंपन्यांकडून लादले जाणारे लिंकिंग तात्काळ बंद करावे ही विक्रेत्यांची प्रमुख मागणी आहे. तसेच खतांचा पुरवठा सुरळीत करावा आणि वाढलेल्या किमती त्वरित कमी कराव्यात अशीही मागणी करण्यात आली आहे. बियाणे आणि कीटकनाशकांवरील नव्याने लावलेल्या जाचक अटी देखील रद्द कराव्यात अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. या संपामुळे शेतीच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनीही या मागण्यांना पाठिंबा दर्शवला आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कृषी विक्रेते आणि शेतकरी यांचे हित लक्षात घेत हा संप त्वरित मिटवावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी अनेक कृषी विक्रेते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज, धुळे. नमस्कार, मी वर्धमान फर्टिलायझर निमगोळ 27 एप्रिल पासून कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी बेमुदत संप पुकारलेले आहेत आणि या सरकारने जाचक अटी आणि नियम कृषी विक्रेत्यांना लावलेले आहेत आणि या जाचक अटी आणि नियम त्वरित रद्द करावे यासाठी सुद्धा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी सहकार्य केलेले आहेत आणि त्या सरकारने मोठ्या प्रमाणात जाचक अटी आणि नियम लावलेले आहेत. त्यामधील मोठी जाचक अट ही आहे की रासायनिक खत बरोबर मोठ्या प्रमाणात लिंकिंग देण्यात येत आहेत आणि हे लिंकिंग रद्द करावे ही मागणी कृषी विक्रेते करत आहेत. त्याचप्रमाणे रासायनिक खत हे पोच मिळत नाहीत. बऱ्याच वेळेला आम्हाला गाडी पाठवायचं सांगत असतात आणि ते फार खूप महाग असतं. तसंच त्याप्रमाणे रासायनिक खताचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. एकीकडे शेतकरी हतबल झालेले आहेत, शेतीमालाला भाव नाहीत आणि याप्रमाणे मोठ्या प्रमाणात अशा जाचक अटी आणि नियम लावल्यामुळे शेतकऱ्यांना खतं कशी घ्यावी ही चिंता पडलेली आहे. त्याचप्रमाणे कृषी विक्रेत्यांना सुद्धा एक फार मोठी समस्या पडलेली आहे. कृषी विक्रेते हे शेतकऱ्यांना वेळोवेळी रासायनिक खत, बियाणं, कीटकनाशक हे देत असतात. त्याचप्रमाणे त्यांना मार्गदर्शन सुद्धा करत असतात. परंतु दुसरीकडे अशा जाचक अटीमुळे एक व्यापाऱ्यांकडे एक संशय वृत्ती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे आणि ती होऊ नये. हा सुरळीत व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांना योग्य वेळी एक खतं बियाणं मिळायला पाहिजे आणि हा संप त्वरित मिटवावा यासाठी कृषी विक्रेत्यांबरोबर आमच्या गावातील शेतकऱ्यांनी सुद्धा मागणी केलेली आहे. पुनश्च मी सरकारला निवेदन करतो की त्वरित या जाचक अटी आणि नियम रद्द कराव्या आणि त्वरित रासायनिक खतं आणि बियाणं आणि कीटकनाशक आम्हाला द्यावी ही नम्र विनंती करतो आणि थांबतो.